मी सांगेन की मनी मॅजिक माझ्या आयुष्यात कसं झालं ते. ऍक्च्युली माझी 2-3 कामं होती जी मोठी होती ती. मला वाटतंय ते आपलं सेशन जसं चालू होतं तसंच ते सेशन करता करता ती कामं झालेली आहेत. म्हणजे इकडं सेशन घेते आणि इकडं ते काम होतंय असं ते झालेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली ते आमचं शेत एक होतं, त्याचं एक काम होतं. तर ते डील होत नव्हतं, पण जेव्हा मी हे केलं त्यावेळी काय माहित नाही अचानक मॅजिक झालं आणि ते डील पण झालं. त्यामुळे तो एक मनी मॅजिक झाला. आणि बऱ्याचशा गोष्टी जे माझं वॉच जे आहे ते तर माझं फिक्स आहे. वॉच आहे, माझे शूज आहेत. म्हणजे ते माहिती नाही मला कसं अरेंज होतंय पैसे त्याच्यासाठी. पण मला जे पाहिजे असतंय त्याच्यासाठी मला आपोआप पैसे कुठून ना कुठून मॅनेज होतात ते. कारण की कसं आहे, ज्यावेळी मी पैसे कुणालाही देते किंवा घेते त्यावेळी ऍक्च्युली ग्रॅटिट्यूड फील करून आम्ही देतो. त्यामुळे ते होतंय आणि आणखीन पैसे म्हणजे जेवढा मी खर्च करते ज्याच्या अधिक पटीनं ते माझ्याकडे येतात पैसे. त्यामुळं मनी मॅनिफेस्टेशन तर होतेच आहे. म्हणजे म्हणजे त्याचा फार मोठा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. त्यामुळं पैसे मला आता पाहिजेत, काहीतरी घ्यायचं आणि पैसे नाहीयेत त्याच्यासाठी मी थांबले असं अजून तरी काही झालेलं नाहीये. त्यामुळे ते खूप त्या ग्रॅटिट्यूड मुळेच हे सगळं झालेलं आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. कसर मॅम जे म्हटल्या ते रिअल मध्ये आहे. कारण जेव्हा सेशन सुरू होण्याच्या आधी त्यांनी जेव्हा केलं नव्हतं तेव्हा त्यांनी खूप सांगितलं, हे काम राहिलंय, हे काम राहिलंय, हे काम नाही होतंय, हे काम होत नाहीये, हे काम होत नाहीये. आणि ह्या जेव्हापासून त्या करतात, आता वर्ष झालं. आता आधी मी मनी मॅनिफेस्टिंग आता वर्ष घेते, मध्ये थोडा गॅप पडला होता, पण आता परत मी सुरू केलं. तर त्यावेळेस त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर ते मॅजिक सुरू झालं त्यांच्या आयुष्यामध्ये. ती कामं या वर्षभरामध्ये त्यांची ती जी काही कामं होती त्या ज्या काही म्हणल्या होत्या की झाली नाही, ती सगळी कामं झालेली आहेत. हो ना सर मॅम? सगळी झालेली. येस मॅम. येस. सगळी झाली. सगळी त्यांना एका ठिकाणी घर आवडलं होतं, तिथं ते घर घेऊन त्यांना तिथं स्वतःसाठी घर बांधायचंय, ते काम झालं त्यांचं शेतीचं जे होतं ते काम झालं. त्यांना स्वतःसाठी जे पाहिजे असतं ते काम झालं. म्हणजे त्या मनापासून इच्छा व्यक्त करतात आणि ते त्यांच्या आयुष्यात येतं. आता नेक्स्ट टार्गेट मॅम न्यू कार आहे. कोणतं? न्यू कार आहे. कार आहे. ओके, गुड. तर मिळालेलीच आहे, त्याबद्दल थँक्यू नर्स. येस. झालेलं होणारच आहे. ते झालं की आपण सेशन मध्ये सांगू सगळ्यांना परत. येस.